सदावर्तेंनी वकिली सोडून या कामाला लागले असे वाटते. माहूरची देवी आमची कुलदेवता आहे. अनेक वर्ष पहिल्या माळेला मी तेथे जातो. आम्हाला देवी प्रसन्न होते. सदावर्तेंना होत नसेल तर त्यात माझा काय दोष? सदावर्तेंचे आयुष्य मुंबईत गेले आहे. त्यांनी तारतम्य ठेवले पाहिजे असा टोला जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना टोला लगावला आहे. कर्जत तालुक्यात होलेवाडी, चिलवडी आणि नवलेवाडी येथे अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेऊन संवाद साधला. प्रामुख्याने कुकडी कालव्याच्या अवतीभोवती झालेले अतिक्रमण आणि भराव खचल्याने कालव्यातून मोठ्या प्रमाणात आलेले पाणी शेजारच्या वाड्या वस्त्यांपर्यंत आले. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. ही बाब ग्रामस्थांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. सदावर्ते काय म्हटलं मला कल्पना नाहीये. मला वाटतं वकिली सोडून ह्या कामाला लागले. आता मला तर समजलं असं आहे की सदावर्तेंना अजून बराच अभ्यास करायचा आहे. त्यांना माझी एवढीच विनंती राहणार आहे की तुम्ही जरा तारतम्य ठेवा. आयुष्य तुमचं मुंबईत गेलेलं आहे. माहूरची जी देवी आहे आमचं कुलदैवत आहे. आम्ही आज नाही गेले अनेक वर्ष पहिल्या माळ्याला मी दर्शन करतोच आहे. आता तुम्हाला देवी पावत नाही त्याचा माझा दोष काय? तसं आताही आपल्या जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डीचा आपण मी दौरा केला होता. आजही कर्जत जामखेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये मी आज या कोलेवाडी आणि चिलेवाडीच्या करता इथे काही जुने बाजार तलाव आहे. कारण म्हणजे कधी पाऊस एवढा पडत नव्हता त्यामुळं दुर्लक्ष झालं होतं त्याचे स्ट्रक्चर दुरुस्त करणं. त्याच्या आता कुकडी कालव्याला काही ठिकाणी ब्रिज झालंय. पाणी वरून आलं की त्याच्यातून ते कालव्यात पाणी गेलं आणि कालव्यातून उलटं पाणी चिलेवाडीकडे गेलं. आता सगळं आज पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. काही ठिकाणी पुलाची अडचण आहे. काही लोकांनी मागणी केली कॅनॉलवरच्या पुलाची असेल किंवा पंचनाम्यामध्ये सुद्धा काही थोडा उशीर होतोय. सगळ्या सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आहेत. कारण आता सगळ्याच गावांनी पंचनामे करायचे तेवढा स्टाफ आता तर आम्ही अन्य गावातून उपलब्ध करतोय. आता कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांना सुद्धा काही गावांनी प्राधिकृत केलेलं आहे. आता कोणी पंचनामे कोणाची शिल्लक राहणार नाही. बऱ्याच भागामध्ये पाणी आहे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या नोंदीप्रमाणे सरसकट पंचनामे करायची सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातूनही मग शेतकरी कोणी मदतीपासून वंचित राहणार नाही. कुकडी कालव्याच्या सगळ्या दुरुस्ती तातडीने होतील. काल माझे आम्ही सहकारी मान्य शंभूराजे देसाई साहेबांनी सांगितलं की मान्य मुख्यमंत्री महोदय आज सोलापूर लातूर दौऱ्यावर आहे. मान्य उपमुख्यमंत्री धाराशिव आणि बीडच्या दौऱ्यावर आहे. मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते आज धाराशिव आणि दौऱ्यावर जात आहेत. आणि सरकारनं या सगळ्या परिस्थितीला अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे. हो, संजय राऊत म्हटलं त्यांना पक्षाची भूमिका मांडलीच पाहिजे ना. त्याशिवाय त्यांचं चारित्र्य जे आहे काय तो आपण त्याला दैनंदिन त्यांचे सुद्धा उद्या संपादक म्हणून जर ते बोललेच नाही तर तोही त्यांना धोका होऊ शकतो ना.